श्री स्वामी समर्थ. आजपासून एका अत्यंत पवित्र प्रवासाची सुरुवात म्हणजे श्री गुरुचरित्र पारायणाचा सप्ताह. श्री गुरुचरित्र पारायणाचा आजचा पहिला दिवस. पण मनात जी आतुरता होती, ती ओढ होती स्वामींच्या सेवेची. स्वामींच्या दरबारात आपली ही सेवा रुजू होणार या विचारानंच मन अतिशय माझं तृप्त झालं होतं. पारायणाला जायचं असल्यामुळे आज पहाटेच जाग आली. घरातील देवपूजा सकाळी लवकर उरकून घेतली, कारण केंद्रात वेळेवरती पोहोचणं गरजेचं होतं. म्हणतात ना, जेव्हा स्वामींच्या कामासाठी सज्ज होतो तेव्हा स्वामीच आपल्याकडून सर्व काही करून घेत असतात. घरापासून केंद्रापर्यंतचा तो प्रवास म्हणजे जणू स्वामींच्या भेटीची ओढच होती. मठामध्ये प्रवेश करताच एक वेगळीच प्रसन्नता आपल्याला जाणवत असते. सगळा मठ कसा अगदी सुंदर सजवलेला होता. सेवेकऱ्यांसाठी बैठक व्यवस्था अतिशय उत्तम केलेली होती आणि हे सगळं नियोजन पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं. पारायणासाठी आलेली ही तुडुंब गर्दी पाहून जाणीव झाली की स्वामींचे कितीतरी सेवेकरी या अगाध लीलेचा अनुभव घेण्यासाठी एकत्र आलेले आहेत. आज ही माझी सेवा, पारायणाचा हा पहिला दिवस माझ्या कायम स्मरणात राहील. जेव्हा हातात श्री गुरुचरित्र ग्रंथ घेतला तेव्हा अंगावरती असे शहारे आले. स्वामींची ती मूर्ती, तो फोटो आणि समोर बसलेले शेकडो सेवेकरी, या वातावरणात एक अद्भुत ताकद असते. आपण फक्त थोडी सेवा करण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्या बदल्यात स्वामी आपली ओंजळ सुखाने आणि समाधानाने भरून टाकतात. स्वामींच्या लीला खरोखरच अगाध आहेत. तिथे बसल्यावरती असं वाटत होतं की आपण स्वतःसाठी नाही तर संपूर्ण जगाचं कल्याण व्हावं यासाठी ही सेवा करत आहोत. मनावरचा सर्व ताण कुठल्या कुठे पळून गेला आणि फक्त श्री स्वामी समर्थ या नामाचा गजर अंतर्नादात गुंजत राहिला. ज्यांनी ही सेवा कधी अनुभवलीच नाही त्यांनी एकदा तरी केंद्रात जाऊन हा अनुभव नक्की घ्या, कारण तिथे गेल्याशिवाय त्या आनंदाची आणि शांततेची प्रचिती तुम्हाला येणार नाही. आजचा हा श्री गुरुचरित्र पारायणाचा पहिला दिवस स्वामींच्या कृपेनं खूप छान पार पडला. खूप मनाला प्रसन्नता वाटली. पुढच्या सेवेसाठी अजून मी खूप उत्सुक झालेले आहे.